कोणत्याही प्रवासाचा आत्मा ही पहाट असते, कारण साखर झोपेतून उठून सुरू केलेला प्रवास हा साखरेपेक्षाही गोड वाटू लागतो. दिवसभराच्या तुलनेत पहाटेचा प्रवास हा नेहमी माणसाला शांत, आनंदी आणि उत्साही करून जातो. आणि त्यापेक्षाही सुंदर म्हणजे पहाटेच्या अंधाराला नारंगी प्रकाशामध्ये कन्व्हर्ट होताना पाहणे. यापेक्षा सोन्याहून पिवळं आणखी काय असू शकतं. सूर्योदयापूर्वीचा हा सुंदर सोहळा डोळ्यांना सुखावत असतानाच आमच्या प्रवासाचा पहिला स्वल्पविराम लागला. प्रवासाला लागून तासभरच झाला असावा की लगेच इकडे आमच्या ड्रायव्हर काकांच्या पोटातील कावळ्यांनी शाळा भरवली. आणि मग काय, पोटातील कावळ्यांना शांत करण्यासाठी ड्रायव्हर काकांनी आम्हाला सोडून नाश्तारूपी ब्रेकफास्ट केला. गोगलगाईच्या स्पीडने गाडी चालवून 5 मिनिटांच्या नाश्त्यासाठी तासभर लावून पोटातल्या कावळ्यांना सिंहासनावर बसून शेवटी आमचे ड्रायव्हर काका रेडी झाले बाबा. आरट्याला म्हटलं, भावा आता तरी गाडीचं स्पीड काही नाही म्हटलं तर निदान त्या लहानपणीच्या गोष्टी ठरवलेल्या सशाच्या स्पीडने तरी घे राव.